मिरगाच्या पावसातली भात लावणी झाली की पाऊस वेगवेगळ्या नक्षत्रातून बरसत राहतो आणि या अशा पावसाळी हवेत जिभेला ओढ लागते ती गावठी कोंबड्याच्या रश्श्याची. आज आपण खास आखाड्याच्या चमचमीत मेजवानीसाठी बनविला जाणारा हा गावठी कोंबड्याचा रस्सा बघणार आहोत. नमस्कार, मी श्रद्धा स्वागत करते तुम्हा सर्वांचं श्रद्धाज रेसिपीजमध्ये. आता हा रस्सा बनविण्यासाठी आपल्याला लागणार आहे हे गावठी कोंबड्याचं चिकन. हे मी स्वच्छ धुवून घेतलेलं आहे. आता आपण ह्याला मसाले लावून घेऊयात. इथे मी हा घरचा मालवणी मसाला घेतला आहे, सोबतच बेडगी मिरचीचं लाल तिखट आहे ते घालून घ्यायचं आहे. हळद घालायचे. हा घरगुती गरम मसाला आहे तो घालून घ्यायचा आहे. चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे. हे हिरवं वाटण घालायचं आहे. हे हिरवं वाटण कसं करायचं याची रेसिपी लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते, नक्की बघा. आता हे सगळे मसाले आपल्याला चिकनला अगदी व्यवस्थित लावून घ्यायचे. या प्रकारे हाताने व्यवस्थित मिक्स करायचं आणि सगळे मसाले हे गावठी कोंबड्याच्या चिकनला लावून घ्यायचे. बाकीची तयारी होईपर्यंत हे मसाले आता चिकनमध्ये छान मुरतील. फोडणीसाठी 2 मध्यम आकाराचे कांदे अगदी बारीक चिरून घेतलेत. दालचिनी घेतली आहे. 2 वेलच्या या अशा थोड्याशा दुखावून घेतल्या आहेत आणि तमालपत्र घेतले. फोडणी करूयात. या लंगडीमध्ये मी तेल गरम करून घेतलं आहे. त्यामध्ये ही दालचिनी, वेलची आणि तमालपत्र घालायचं आहे. अगदी हलकंसं परतलं की लगेचच बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे. कांदा अगदी बारीक चिरायचा आहे, त्यामुळे रश्श्यामध्ये तो छान एकजीव होतो. सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. कांदा तेलामध्ये छान परतून घ्यायचा आहे. सतत एकसारखं हलवत राहिल्याने कांदा छान सोनेरी रंगावर एकसारखा परतला जातो. अगदी 5-1 मिनिटात कांदा बघा सोनेरी रंगावर छान परतला गेला आहे. आता यामध्ये आपण तिखट घालूयात. घरचा मालवणी मसाला घालते आणि हे बेडगी मिरचीचं लाल तिखट घालायचं आहे. सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आपण चिकन मॅरिनेट करतानाही चिकनला सगळे मसाले लावलेत, पण या प्रकारे तेलावरती लाल तिखट छान परतून घेतलं ना की त्या रश्श्याला खूप सुरेख तरी येते. त्यामुळे थोडासा मसाला हा या प्रकारे फोडणीमध्ये छान परतून घ्यायचा. आता यामध्ये आपण हे मॅरिनेट केलेलं गावठी कोंबड्याचं चिकन घालूयात. सगळं छान मिक्स करून घ्यायचं. हे आपण जे गावठी कोंबड्याचं चिकन घातलं ना ते तेलावर छान परतून घ्यायचं. अगदी हलक्या हाताने सगळं व्यवस्थित छान परतून घ्यायचं. घालायची घाई मात्र अजिबात करायची नाही हां. चिकनला स्वतःचं अंगचं असं पाणी सुटायला हवं. साधारण मिनिटभर मी चिकन छान परतून घेतलं आहे. आता झाकण ठेवायचं आहे आणि झाकणावर पाणी ठेवून हे चिकन 5 ते 7 मिनिटं अगदी मंद आचेवर छान शिजू द्यायचे. साधारण 5 मिनिटांनी मी हे झाकण काढते. सगळं व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे. बघा चिकनला हलकंसं पाणी सुटायला लागलं आहे. अगदी हलक्या हाताने सगळं छान हलवून घ्यायचं. हे गावठी कोंबड्याचं चिकन असल्यामुळे शिजायला बऱ्यापैकी वेळ जातो. ताटावरचं हे गरम पाणी घालायचं. पुन्हा थोडं गरम पाणी घालते. पाणी मात्र गरमच घालायचं. सगळं पुन्हा छान मिक्स करून घ्यायचं. पाण्याचं प्रमाण हे आपल्याला जितका रस्सा हवा त्यावर ठरवायचं आहे. बघा आपण आदरणाचे पाणी घातल्यामुळे चिकनला लगेचच कड येऊ लागला आहे. आता झाकण ठेवायचे आणि झाकणावर पाणी घालून चिकन 10 ते 15 मिनिटं छान शिजवून घ्यायचे. हे गावठी चिकन असल्यामुळे शिजायला साधारण 40-1 मिनटं तरी लागतीलच, पण बॉयलर असेल तर अजिबात इतका वेळ लागणार नाही. साधारण 15 मिनिटांनी झाकण काढते. वा, काय सुरेख दिसतोय ना रंग. सगळं व्यवस्थित हलक्या हाताने मिक्स करून घ्यायचं आहे. पुन्हा झाकण ठेवायचं आहे आणि पुन्हा 10 ते 15 मिनिटं छान शिजवून घ्यायचं आहे. झाकणावरचं पाणी जर कमी झालं असेल तर पुन्हा त्यामध्ये पाणी घालायचं. साधारण 15 मिनिटांनी झाकण काढते. आता बघा चिकन शिजायला ठेवून सुरुवातीपासून अर्धा तास झालेला आहे. आता आपण बघूया चिकन शिजलं आहे की नाही ते. बघा
चिकन शिजलं आहे, पण पूर्ण नाही शिजलेलं. एक 70% चिकन शिजलं आहे. आता आपण यामध्ये हे कांदा खोबऱ्याचं वाटण घालायचं आहे आणि या वाटणासोबत चिकन छान शिजवून घ्यायचं आहे. सगळं छान मिक्स करून घ्यायचं आहे. आपण घातलेलं कांदा खोबऱ्याचं वाटण या चिकनमध्ये छान एकजीव व्हायला हवं. हे असं चिकन मटणसाठी लागणारं कांदा खोबरं गरम मसाल्याचं वाटण कसं करायचं याची रेसिपी लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते, नक्की बघा. आता पुन्हा झाकण ठेवायचं आहे आणि साधारण 10-1 मिनिटं पुन्हा शिजवून घ्यायचं आहे. झाकण काढते. मी पुन्हा आठवण करून देते, हे गावठी कोंबड्याचं चिकन असल्यामुळे शिजायला इतका वेळ जातो आहे, पण बॉयलर असेल तर मात्र पटकन शिजतं. बघूयात हां चिकन कसं शिजलं आहे ते. बघा, चिकन पूर्णपणे शिजलेलं आहे. हे गावठी कोंबड्याचं चिकन शिजायला मला पूर्णपणे पाऊण तास लागलेला आहे. अगदी मस्त असा झणझणीत गावठी कोंबड्याचा रस्सा तयार आहे. बघा, रश्शाची कन्सिस्टन्सी मी या प्रकारे ठेवली आहे, पण जसा जसा थोडासा वेळ जाईल ना तसा रस्सा छान आळून येतो आणि त्याला छान दाटसरपणा येतो. मस्त अशी बारीक चिरलेली हिरवीगार कोथिंबीर पेरली की हा गावठी कोंबड्याचा रस्सा भाकरीसोबत किंवा कोंबडी वड्यांसोबत खायला तयार. या आखाड्याच्या मेजवानीला तुम्हीही या प्रकारे मालवणी पद्धतीने गावठी कोंबड्याचा रस्सा करून बघा आणि तुमचे अभिप्राय मला जरूर कळवा. साधारण अर्धा पाऊण तास झाला आहे. मी तुम्हाला दाखवते चिकन बघा किती दाटसर झालं आहे. तुम्हाला आपल्या या रेसिपीज आवडत असतील तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत नातेवाईकांसोबत नक्की शेअर करा. धन्यवाद.